Hello students, welcome to the next lecture of the subject building drawing and planning. आज आपण सीट नंबर 4 मध्ये दॅट इज सबमिशन ड्रॉइंग नंतर वर्किंग ड्रॉइंग ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल चर्चा करतोय. या शीटमध्ये किंवा वर्किंग ड्रॉइंगमध्ये आपणाला शीट नंबर 2 दॅट इज लोड बेरिंग स्ट्रक्चर आणि सीट नंबर 3 फ्रेम स्ट्रक्चर या दोन्ही प्लॅनचा वापर करून फाउंडेशन प्लॅन तयार करायचं. म्हणजे त्या शीटमध्ये पहिल्यांदा 2 फाउंडेशन प्लॅन येतील. देन डिटेल्स ऑफ सम पार्ट्स ऑफ बिल्डिंग इन लोड बेरिंग अँड फ्रेम स्ट्रक्चर. अर्थात दोन्ही ठिकाणी दोन्ही शीटमध्ये आपण स्टेअरकेसचा वापर करतोय. तर इथं स्टेअरकेसचा हाफ क्रॉस सेक्शन RCC स्टेअरकेसचा हाफ क्रॉस सेक्शन इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. द मिड लँडिंग हाईट फ्रॉम फ्लोर लेवल इज 1.5 मीटर. म्हणजे एकूण उंची जी आहे स्लॅब टॉपची ती इथं मी 3 मीटर कन्सिडर केली आहे. So the half of the 3 meter is 1.5 meter. The total distance covered halfway. The size of landing is 1 meter, that is 1000. The riser किंवा इथं जो राईज दिलेला आहे इथं डिटेलमध्ये दाखवलं इट इज 150 and trade is 250. द बेस किंवा ज्याला आपण फाउंडेशन ऑफ स्टेअरकेस म्हणतो दॅट इज फुटिंग. इथं खालच्या बाजूला जिथं आपण पहिली स्टेप टाकतो त्याच्याच खालच्या बाजूला एक बीम दाखवला आणि त्याच्या बाजूला तुम्हाला त्याचं फुटिंग आणि त्यातनं रेन्फोर्समेंट ही दाखवलेली आहे. तर या पद्धतीनं रेन्फोर्समेंट आपण दाखवायचे आहे. सो पार्ट ऑफ स्टेअरकेस, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रेड. सो ट्रेड म्हणजे काय, जिथं आपण पाय ठेवतो पाऊल ठेवतो दॅट पार्ट इज कॉल्ड एज ट्रेड. वाईल द हाईट, जेवढी उंची आपण एका वेळेला वरती जातो दॅट इज कॉल्ड एज रायझर. यू नो द व्हॅल्यू ऑफ रायझर फॉर our residential building is varies from 150 mm to 175 180 mm, whereas trade varies from 250 mm to 280 mm. These two are depending upon the type of staircase or the space available for the staircase. म्हणजे आपल्या प्लॅनमध्ये जागेमध्ये जी जागा आहे त्या जागेच्या अवेलेबिलिटीवरती आपण टाईप ऑफ स्टेअरकेस किंवा रायझर आणि ट्रेड किती ठेवायचा ह्याचं कॅल्क्युलेशन करत असतो. ॲट द बॉटम द स्लॅब इज प्रोव्हाइडेड. इट इज गिवन दॅट इज स्लॅब थिकनेस दॅट इज कॉल्ड एज वेस्ट स्लॅब. म्हणजे ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्सला ज्या स्लॅबनं सपोर्ट केलेला आहे दॅट पार्ट इज कॉल्ड एज waste slab, and the thickness of waste slab is vary from 120 mm to 150 mm depending upon the width of staircase and number of steps in a single flight. म्हणजे एका फ्लाईटमध्ये किती टप्पे आहेत, कुठल्या पर्पजसाठी आपण जिना वापरणार आहोत, कुठल्या बिल्डिंगमध्ये स्टेअरकेस आहे, त्याची विड्थ काय आहे, त्याच्यावरून त्याचा स्लॅब थिकनेस आपण ठरवतो. नाउ द रेन्फोर्समेंट ॲज पर डिझाईन इन केस ऑफ स्टेप्स. इथं जे रेन्फोर्समेंट दाखवलं दॅट इज डिस्ट्रीब्युशन स्टील अँड मेन स्टील. मेन स्टील इज अलॉंग युअर फ्लाईट, म्हणजे जी लेंथ आहे बेस स्लॅबची त्या अलॉंग लेंथ आपण मेन स्टील टाकतो. डिस्ट्रीब्युशन सी इज perpendicular to that part.
म्हणजे जेवढी रुंदी असेल त्या रुंदीच्या लांबीचे जे बार आपण टाकतो दॅट आर कॉल्ड एज डिस्ट्रीब्युशन स्टिक. नाव नोझिंग रेनफोर्समेंट. नोझिंग रेनफोर्समेंट म्हणजे काय, वरचा जो पार्ट आहे तो युजली आपण कॉन्क्रीट पार्ट असतो तो, देर इज नो RCC किंवा रेनफोर्समेंट. पण काही वेळेला आपण नोझिंग रेनफोर्समेंट म्हणजे जो कॉर्नर आहे, नोझिंग म्हणजे स्टार्ट ऑफ द स्टेप, जिथं स्टेपला सुरुवात होते त्याचं जे पुढचं टोक आहे त्या टोकाला आपण नोझिंग म्हणतो. आणि तिथं तो खराब होऊ नये किंवा निघू नये म्हणून त्या ठिकाणी नॉमिनल जी रेनफोर्समेंट केली जाते दॅट reinforcement is called as nosing reinforcement. So you should draw this type of sketch as per your drawing. तुम्ही तुमच्या ड्रॉइंगमध्ये जी स्टेअरकेस दाखवली आहे त्याच स्टेअरकेसचा हा पार्ट बाय स्केल ऑफ 1:20 to 25 एवढा घेऊन तुम्ही तुमच्या सीटमध्ये ते काढायचं. द सेकंड पार्ट is very simple and it is called as details of lintel. So here the length of lintel or length of opening is 1.2. Obviously the length of lintel is more than 1.2, that is the supporting walls आहेत त्याच्यावरती जे त्याचं बेरिंग आहे आणि ते बेरिंग साधारणपणे 150 mm असतं. म्हणजे या केसमध्ये the total length of lintel goes to 1.2 plus 0.15 plus 0.15 is equal to 1.5 meter. Normally the thickness of your lintel is 150 mm. Then main steel is provided at the bottom and anchor bars or top bars are provided at the top. Stirrups means rings. Now the steel is depending upon the length or the span of lintel. With a typical reinforcement दाखवलं आहे. This is cross sectional elevation of the lintel and this is the section of the lintel. म्हणजे इथं तुम्हाला खाली आणि वरती भिंत दिसते आणि त्याच्यामध्ये हा लिंटल प्रोव्हाइड केला आहे. खालचे बॉटम जे बार आहेत ते 2 बार मेन बार आहेत आणि वरचे जे 2 बार आहेत ते टॉप बार आहेत. आणि साईडला त्याच्या भोवती जी तुम्हाला सर्कल दिसतं, रेक्टँग्युलर पार्ट दिसतो किंवा स्क्वेरिश पार्ट दिसतो दॅट इज रिंग म्हणजेच स्टिरप्स. तर ह्याचे डिटेल्स काढत असताना यू शुड कन्सिडर द स्पॅन ऑफ एनी डोर और एनी विंडो and right below the lintel over W1, W2 or D1, D2. म्हणजे ज्या दरवाजावरती किंवा ज्या खिडकीवरती किंवा ज्या ओपनिंगवरती तुम्ही या टाईपचं लिंटल दाखवलेलं आहे त्याचं स्पॅन तुम्ही खाली इंडिकेट करायचं आहे. सो फिगर डिटेल्स ऑफ लिंटल ओव्हर सो अँड सो ओपनिंग, फॉर एक्झाम्पल विंडो और डोर. सो दिस इज सेकंड पार्ट of your seat. Then this is part of छज्जा, जे आपण खिडकीवरती किंवा एक्सटेरियर पार्टला ज्या विंडो आहेत आपल्याला त्या विंडोवरती प्रोव्हाइड करतो त्याचं हे RCC डिटेल्स आहेत. द लिंटल इज अ पार्ट ऑफ छज्जा, कारण लिंटलमधूनच आपण छज्जासाठी रेनफोर्समेंट काढतो. मगाशी जसं बघितलं तुम्ही. सो हिअर इज द लिंटल, द साईज ऑफ लिंटल इज 300 by 230, द विड्थ ऑफ वॉल इज 230. इथं हा युजली हा बीमच दाखवलेला आहे. द प्रोजेक्टेड पार्ट ऑफ छज्जा इज 600. प्रोजेक्टेड पार्ट इज 600. इथं हा बीम दाखवल्यामुळं ह्याचे जे बॉटमचे बार आहेत दे आर 4 in number of 12 phi, म्हणजे 12 mmचे 4 बार इथं मेन बार म्हणून प्रोव्हाइड केलेले आहेत. वरती अँकर बार जे आहेत ते 10 phi
2 नंबर्स आहेत. 2-10 फाय म्हणजे याचा अर्थ काय, 10 mm दोन बार. देन रिंग्स और स्टिरप्स ऑफ 6-5 ॲट 150 सेंटर टू सेंटर. म्हणजे जे स्टिरप्स वरच्या ड्रॉइंगमध्ये आपण बघितले तर रिंगमधून जे लिहिलं आहे तो जो पार्ट बघितला, सो दॅट इज 6-5 ॲट 150 सेंटर टू सेंटर म्हणजे 6 इंच अंतरावरती ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर जो प्रोजेक्टेड पार्ट आहे छज्जाचा, त्याची रेन्फोर्समेंट टाकत असताना त्या छज्जाचा जो वरचा पार्ट आहे, सो हिअर द थिकनेस ऑफ छज्जा इज 75 mm. तोंडाला दिसते बघा तुम्हाला 75 mm ते कॉन्क्रीट आहे. त्याला वरती कवर मायनस करून एक आडवा बार टाकलेला आहे, विच विल स्टार्ट ॲट द इनिशियल पार्ट ऑफ युअर लिंटल ऑर बीम. जे अगदी अलीकडच्या बाजूपासून तिथं एल मारून तो बार घेतलेला आहे. जिथं एल मारलेला आहे त्यालाच आपण अँकर बार असं म्हणजे कॉन्क्रीटमध्ये अँकरिंग करण्यासाठी आपण त्याला एल किंवा हुक हा प्रकार करतो. आणि त्याच्याच बॉटमला, त्या मेन बारच्याच बॉटमला आपण डिस्ट्रीब्युशन स्टील वापरलं आहे. नाउ हिअर द मेन स्टील इज ऑफ 8-5 ॲट 100 सेंटर टू सेंटर. आता हे 100 सेंटर टू सेंटर किती पार्टमध्ये असणार, किती भागामध्ये असणार, वॉट एवर द लेंथ ऑफ युअर छज्जा. सो लेंथ ऑफ छज्जा मीन्स विड्थ ऑफ ओपनिंग प्लस बेरिंग ऑफ लिंटल. म्हणजे जेवढी खिडकी आहे त्या खिडकीपेक्षा थोडंसं साधारणपणे 100 ते 200 mm जास्त लांबीला ही छज्जा असणार आहे. तिची प्रोजेक्शनची लांबी जी तुम्हाला इथं दिलेली आहे ती 600 mm दिलेली आहे. सो रेन्फोर्समेंट प्रोव्हाइडेड हियर is 8-5 at 150 center to center is the distribution, whereas 8-5 100 mm center to center is the main steel. So this is the next part of your system. या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा पार्ट ऑफ किंवा हाफ पार्ट ऑफ स्टेअरकेस बघितले, देन डिटेल्स ऑफ लिंटल बघितले, आणि त्याच्यानंतर यू आर सीइंग हिअर द डिटेल्स ऑफ छज्जा विथ लिंटल ऑर बीम. द नेक्स्ट पार्ट I will explain here is panel door. Now I am not giving any dimensions for this, पण मी तुम्हाला सांगतो की कुठल्या पद्धतीने तुम्हाला डायमेन्शन्स घ्यायचे आहेत. Now in your plan or section or elevation you are showing doors. तर त्यातला एक डोअर, फॉर एक्झाम्पल यू हॅव 1, 2 or 3 types of doors, that is D1, D2 or D1, D2, D3. इथं टिपिकल में एक पॅनल डोअर, सिंगल पॅनल डोअर म्हणजे सिंगल शटर पॅनल डोअरचं एलिव्हेशन या ठिकाणी आहे. आय अस्युम दॅट द विड्थ ऑफ डोअर इज 1 to 1.1 meter and the height is 2.1 meter. ह्याच्याकडे बारकाईने जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पॅनलिंग दिसतं. द बॉटम पॅनल्स, द मिडल पॅनल्स आणि अप्पर पॅनल्स. सो द सेंट्रल पार्ट ऑफ दिस ब्लॉक इज कॉल्ड एज पॅनल, म्हणजे फळी जी आपण मध्ये बसवतो ती. नाव द पार्ट ऑफ फ्रेम, जे वरच्या बाजूला तुम्हाला जी चौकटीची बाजू दिसते दॅट इज फ्रेम. उभ्या बाजूला उभी जी दिसते दॅट इज ऑल्सो फ्रेम. दिस डॉटेड लाईन इंडिकेट्स आतल्या बाजूला दरवाजे बसवण्यासाठी किंवा फिक्स करण्यासाठी आपण आतल्या बाजूला दरवाजाचा आतमध्ये दरवाजा ज्या बाजूला ओपन होतो तिथे हिंजेस फिक्स करण्यासाठी जी खाच मारलेली आहे त्याची ती डॉटेड लाईन आहे. सो दॅट पार्ट इज इन फ्रेम. नाव दिस इज सिंगल डोअर आणि त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये 2 व्हर्टिकल मेंबर जे आहेत फ्रेमला जिथं आपण फिक्स करतो किंवा जिथं आपण आयलड्रॉप लावतो, अपोजिट साईडच्या 2 व्हर्टिकल जे लाकडी पट्टी आपण त्या दरवाजासाठी वापरतो
that is called as stile. The size of stile is round about 30 mm thick, and the width of stile is usually 100 mm, म्हणजे 4 इंच साधारणपणे आपण ती पट्टी वापरतो रुंदीला, आणि त्याची जाडी असते ती साधारणपणे 30 mm पर्यंत असते. Now the uppermost part of the door, I repeat, the uppermost part of the door is called as top rail, while the rail provided at the bottom is called as bottom rail. आता ही टॉप आणि बॉटम रेल जी आहे ही ॲक्च्युली द लेंथ ऑफ टॉप अँड बॉटम रेल इज इक्वल टू विड्थ ऑफ युअर शटर. जेवढा दरवाजा रुंदीला आहे तेवढ्या रुंदीच्या ह्या पट्ट्या असतात. तुम्ही जर पॅनल डोअर साईडनं बघितला तर तुम्हाला त्या स्टाईलमध्ये खाच दिसेल, आणि त्या खाचेमधून मी जे सांगतो हे दोन जे पार्ट आहेत टॉप अँड बॉटम रेल हे दोन्ही बाहेर आलेले तुम्हाला दिसतील. नाव मिडल 2 रेल्स आर हिअर, म्हणजे इथं मध्ये 2 रेल तुम्हाला दिसतात. सो लोअर रेल इज कॉल्ड एज लॉक रेल, म्हणजे जिथं लॉकिंग अरेंजमेंट आपण करतो दॅट रेल इज कॉल्ड एज लॉक रेल. अँड द रेल बिटवीन lock rail and top rail is called as freeze rail. Normally the size of top rail is 100 mm in size width. The thickness of every rail is same, that is round about 30 mm, which I said earlier for this style. म्हणजे जेवढी स्टाईलची जाडी असणार आहे तेवढ्याच जाडीचा रेल असणार आहे, पण त्याची रुंदी फक्त प्लस मायनस असू शकते. इथं टॉप रेल युजली 100 mm. द लॉक रेल इज नॉर्मली 150, 150 mm पासून 200 mm पर्यंत आपण ठेवतो, बिकॉज द लॉकिंग अरेंजमेंट म्हणजे तिथं आपण अलड्रॉप, त्याला आपण ताडी म्हणतो, त्याचं फिटिंग हे या पार्टवरती करतो, लॉकिंग अरेंजमेंट त्या पार्टवरती करतो, आणि त्याच्यामुळं त्याची रुंदी जास्त लागते. As well as the bottom rail also having more width, म्हणजे त्याची रुंदी जी असते ती रुंदी थोडीशी जास्त असते, बिकॉज द बॉटम पार्ट म्हणजे टोटल दरवाजाचा लोड त्याच्यावरती येत असतो, प्लस खालच्या बाजूला आपण दरवाजा उतरला म्हणतो, दरवाजा घासतो खालच्या बाजूला, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये समजा प्लस मायनस आपण काय करावं लागलं. So it becomes easy if the width of bottom rail is more. तर ती साधारणपणे आपल्याला 125 ते 150 mm, लॉक रेल 150 ते 175 mm, फ्रीज रेल is generally 100 mm, and top rail varies from 100 to 150. Then हे जे पॅनल्स आहेत त्या पॅनलची जाडी असते that is more than your style, equal to style or less than style. जर दरवाजाच्या पॅनल्सचे प्रोजेक्टेड पार्ट्स असतील, त्याचं प्रोजेक्शन तुम्हाला दाखवायचं असेल, बाहेर दाखवायचं असेल, इन दॅट केस द थिकनेस ऑफ पॅनल इज मोर दॅन रेल अँड स्टाईल. अदरवाईज इट इज 20 to 25 mm थिक, म्हणजे त्याची जाडी जी असेल ती 20 ते 25 मिलीमीटरमध्ये असते, वेअर ॲज द थिकनेस ऑफ रेल अँड स्टाईल इज 30 mm. आता आपण ह्याच्या उभ्या सेक्शनकडे जर बघितलं तर दिस इज द सेक्शन ॲट द टॉप, द फ्रेम, त्याच्यावरती लिंटल आहे, त्याच्यानंतर टॉप रेल आहे, त्यानंतर मधल्या पट्ट्यामध्ये मधला जो पार्ट आहे इथं दॅट इज फ्रीज रेल, आणि त्या फ्रीज रेलमध्ये 2 टोकदार, दोन्ही बाजूला टोकदार असणारा जो पार्ट दाखवला आहे दॅट इज द पॅनल, आणि पॅनलच्या बाहेर ज्या 2 लाईन्स दाखवल्या म्हणजे हॅचिंगचा पार्ट आहे दॅट इज पार्ट ऑफ पॅनल, वेअरएज त्याच्या बाहेरच्या ज्या लाईन्स आहेत
दे आर ऑफ स्टाईल, म्हणजे रेल वरच्या बाजूला त्याच्यावरती फ्रेम, जी मगाशी डॉटेड लाईन मी सांगत होतो तीच खास तुम्हाला इथं सेक्शनमध्ये व्हर्टिकल सेक्शनमध्ये दिसते. आणि तीच खास जी आहे ती साधारणपणे थिकनेस ऑफ स्टाईल ऑर रेल दॅट इज राऊंड अबाउट 30 to 35 mm एवढी आपण ती खास ठेवतो. या केसमध्ये there are 3 panels. This is top panel, this is middle panel, this is bottom panel. The bottom part is called as bottom rail, then bottom हे जे panel दिसतं panel, then middle आणि upper. Now how to draw the elevation of the door? Now if the height of the door is 2.1 meter, त्या केसमध्ये normally the frame size is 75 to 125 to 150, म्हणजे 75 mm ते 125 किंवा 75 गुणिले 150, म्हणजे इंचामध्ये तुम्हाला जर सांगायचं असलं 3 इंच बाय 5 इंच किंवा 3 इंच बाय 6 इंचाची आपण चौकट ठेवतो. त्याच्यानंतर त्याचा 3 इंच पार्ट जर आपण वजा केला किंवा 0.75 नॉट 75 एवढं जर 2.1 मीटरमधून वजा केले, यू शुड गेट द हाईट ऑफ द डोअर. आणि त्याच्यामधून मग हे 1 2 3 4 रेलची थिकनेस वजा केली तर पॅनलसाठी येणारी थिकनेस तुमच्या लक्षात येईल. अँड देन गो फॉर बॉटम रेल. द टॉप ऑफ बॉटम रेल इज नॉर्मली 1 मीटर, म्हणजे आपण कडी कोयंडी जिथं बसवतो त्याची फ्लोअरपासूनची उंची साधारणपणे 1 मीटर किंवा 1 मीटरपेक्षा थोडीशी कमी असते. सो टॉप ऑफ लॉक रेल इज नॉर्मली 1 मीटर. आणि मग त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केले तर ॲटोमॅटिकली तुम्हाला त्या खालच्या पॅनलची उंची काढता येते. इन हिअर इफ द टॉप ऑफ द लॉक रेल इज 1 मीटर, द विड्थ ऑफ लॉक रेल इज 150 mm, width of bottom rail is say again it is 125, then add 150 plus 125 and deduct from 1 meter gives you the height of bottom panel. Like that the width is also calculated. Now the part of panel at the corner इथं जो दाखवतो दॅट इज जस्ट लाईक ट्रॅपेझॉइडल. आणि हाच जो ट्रॅपेझॉइडल आहे हाच तुम्हाला इथं वरच्या सेक्शनमध्ये त्रिकोणी पार्ट दिसतो किंवा टोकदार पार्ट दिसतो, की जेवढा पार्ट त्या पॅनलचा आपण रेलमध्ये किंवा स्टाईलमध्ये फिक्स केलेलं. ह्याचे थोडेसे डिटेल्स मी तर वरती तुम्हाला दाखवलेत. सो दिस इज द फ्रेम. त्या फ्रेममध्ये खाच आहे. सो साईज ऑफ टॉप फ्रेम इज 75 125, then top rail is 150 by 30, then internal panel of 20 mm thick, and the style is also of 100 into 30. तर या पद्धतीनं वर्किंग ड्रॉइंगमध्ये आपणाला 2 फाउंडेशन प्लॅन, 1 typical cross section of door, 1 cross section of window, typical lintel, typical छज्जा आणि the staircase which you are providing in either load bearing or frame structure. The half part of that staircase is the part of working drawing. अशा पद्धतीनं sheet number 1 perspective, you should try to solve 2 problems for 2-point perspective. And second sheet you are already draw the load bearing structure where the thickness of wall is 300 external wall and partition wall for sanitary block is 150 mm. Then in case of frame structure you are drawing ground floor as well as first floor. Normally staircase should be there, so 2 BHK ground floor, that is if possible one should be master bed.
So what is master bed? Where you join the sanitary block or attach toilet block to the bed is called as master bed. Then using these two drawings you are preparing the last sheet, that is details of sheet number 2 and 3, the name of sheet, where you are drawing two foundation plans, one typical door, one typical lintel, one typical chajja, and half part of staircase. Now in the early morning I am sending one index. As per the index in the sketchbook, you should draw types of lines, symbols used for material, for sanitary block, for sanitary fitting, as well as electrical fitting. Then you should draw 5-line plans of residential building and 5 lines for public building. So public building means any bank, post office, high school, recreation hall, hospital, PSC, प्रायमरी और सेकंडरी स्कूल, लायब्ररी. तर यापैकी कुठलेही 5 लाईन प्लॅन्स काढायचे आहेत. फॉर पब्लिक बिल्डिंग, रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये यू शुड ड्रॉ some line plans of 1 BHK, some lines for 2 BHK. That is for single floor. Then write all the principles of planning in the sketchbook. So this is the content of sketchbook, and then add with 4 sheets. This is your final summation, and हे सगळं summation you should submit up to 20th June of this month, because depending upon your submission in the PDF form or in hard copy, as your choice, or if possible you should submit personally, जेणेकरून तुमचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स मला देता येतील. Then submit the micro project also after completion of your second test. 14, 15, 16, 17 तारखेपर्यंत किंवा 18 मॅक्झिमम मायक्रो प्रोजेक्ट you should complete and submit 1 copy per group, personally or through your friends. म्हणजे ॲटलिस्ट 1 कॉपी तुमच्या मायक्रो प्रोजेक्टची हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये येणं अपेक्षित आहे. Most of the students are completed their micro projects, but not as per the micro project you complete earlier. So try to understand the concept of micro project, the content of micro project. In the content or in the index, the outcomes of your micro project should be written in proper way, or COs achieved which are given in your syllabus. म्हणजे तुमच्या सिलेबसमधला जे COs किंवा POs तुम्ही अटेम्प्ट करत आहात तेही तुमच्या मायक्रो प्रोजेक्टचा पार्ट असणं आवश्यक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मायक्रो प्रोजेक्ट म्हणजे एखाद्या वेबसाईटला जाऊन नेटवरनं डाउनलोड करणं 25 पानं आणि ती सबमिट करणं असं काहीतरी ग्रह करून घेतलेलं असतं. सो यू शुड ड्रॉ सम or all the figures by yourself and then explain it with the help of with your books or my lectures or by
इंटरनेट. तर या पद्धतीनं सबमिशन करणं अपेक्षित आहे. इथं आपण आज थांबूया. In next lecture, I will explain again one more time how to draw the foundation plan for load bearing structure and frame structure. Okay, goodbye.